नव्हतं काय करायचं, पण बाकीच्या टीचर्सनी मला खूप सुंदर प्रकारे सांगितलं की तुम्ही कधी काय आणि कसं करू शकता. तर त्यांनी जे काय सांगितलं ते मी दरवेळी फॉलो केलं आणि रोज मी कधी मोजायचं नाही मी किती तास अभ्यास केला, पण साधारणतः रोज 6 ते 8 तास मी अभ्यास केला असावा. आणि मग जशी जशी माझी मेन स्पेशल हवं येत होती तर जाणवलं की आपण खरंच किती मोठी गोष्ट करतोय. पण आपण स्वतःला एका छोट्याशा जगात कोंडून ठेवतो आणि मग जाणवतो की परीक्षा 15 लाख लोकांची आहे. तर जेव्हा ती परीक्षा आली तर जाणवलं की खरंच आपण खूप मोठी गोष्ट करतोय. पण स्वतःला समजवलं की आपण शांत राहायला पाहिजे आणि जे काही करतं त्यात पूर्ण विश्वास पण करायला पाहिजे. आणि शेवटच्या दिवशी जेव्हा मी पहिली मेन्स दिली तेव्हा मी थोडा पहिल्यांदा देत होतो म्हणून स्लाइटली नर्वस होतो. तर त्याचा एवढा चांगला रिझल्ट येऊ शकला नाही. पण दुसऱ्या मेन्सला मी स्वतः समजून टाकलं होतं की आता तर मी मजा करायला चाललं, जेवढं जमेल तेवढं करून येणार आणि आनंदाने करणार. आणि त्याचा मला खूप जास्ती लाभ झाला आणि आता 100% त्याच कारणामुळे मला मिळालं. मग माझे सगळे जे टीचर्स होते, माझे आई बाबा जे होते, माझी मोठी बहीण होती, हे दरवेळी मला माझ्या मदतीसाठी होते. जेव्हा कधी मला वाटायचं की आता काय करावं तेव्हा ते मला मदत करायचे आणि दिशा सांगायचे की तू असं करू शकतो. त्यांच्यामुळेच मी जिथे पोचलो तिथे पोचलो आहे. जर ते नसते तर मी जे केलं ते मी कधीच करू शकलो नसतो. आई तुझी फॅमिली बॅकग्राऊंड थोडी सांगतील, आई बाबा काय करतात? हो, माझे बाबा एक सिव्हिल इंजिनियर आहे, माझी आई एक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे जी ट्युशन क्लासेस घेते 8वी ते 10वी मॅथ्स आणि सायन्स. तर त्यामुळे मला लहानपणीपासूनच मॅथ्स आणि सायन्स खूप जास्त आवडायचं. आणि माझी मोठी बहीण जी आहे ती IIT बॉम्बे पास आउट आहे. तिने केमिकल इंजिनिअरिंग तिकडनं केली होती. आत्ता ती परदेशात जॉब करते. तुला कुठल्या शाखेकडे जायचं आणि कुठे तुला प्रवेश घ्यायचा? मी एवढ्या पुढचा कधीच विचार नाही केला की मला कोणती शाखा हवी किंवा मला कोणतं इन्स्टिट्यूशन हवं. मी याच्यात विश्वास ठेवतो की जेव्हा जे होईल ते काहीतरी काळासाठी होईल आणि म्हणून आपण त्यात जे काही करतो ते कोणीतरी न लिहिलं असतं. तर आपण फक्त जे काम करतायला पाहिजे. कधीच फळांची काहीच अपेक्षा नाही ठेवायची असते, कारण जे काही होतं ते विधिलिखित आहे. ओके, पण कुठल्या IITला प्राधान्य देशील जर चॉईस आला तर? आता मी महाराष्ट्रातच राहतो म्हणून बॉम्बे, पण मी एवढा पुढचा विचार केला नाही. ऍडव्हान्समध्ये काय तू रिझल्ट अपेक्षित करतो? ऍडव्हान्स आणि मेन्स दोन पूर्णच वेगळे पेपर आहेत. तर आपण असं म्हणू शकत नाही की जर मी मेन्समध्ये खूप उत्कृष्ट केलं तर मी ऍडव्हान्समध्ये पण उत्कृष्ट करून येणार. माझा फक्त एकच अपेक्षा आहे की जे काही मी शिकलं त्या दिवशी मी ते लावून यायला पाहिजे आणि मला कधीच असं वाटायला नाही पाहिजे की मी काहीतरी वेगळं करू शकलो असतो, जे मला अशाने वाटत नाहीये आतापर्यंत. ओके, इंजिनिअरिंग मध्ये काय करायचं? जॉब करायचा आहे का रिसर्च मध्ये जाण्याचा इंटरेस्ट? मला जॉब करण्यात जास्ती इंटरेस्ट आहे. आणि इंडियात थांबणार आहे का बाहेर जायची इच्छा आहे? तू म्हणतोय की मी अजून लॉंग टर्म विचार केला नाही, विचार केला नाही, पण तरी संधी मिळाली तर भारतातच. ओके.